नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन ही संघटना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आघाडीवर आहे। त्यांना नॅशनल काउन्सिलिंग JCM स्टाफ साईडला एक ओपन पाठवून 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3 ते 3.25 पर्यंत निश्चित करण्याची मागणी केली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याची मागणी आहे। सध्या 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57% आहे, जे अपुरे आहे। नव्या आयोगात 3.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पटहून अधिक वाढ होईल। कर्मचाऱ्यांच्या वाढत्या महागाई आणि जीवनमानाच्या खर्चाला सामोरे जाण्यासाठी ही मागणी आहे। फिटमेंट फॅक्टर ठरवण्यासाठी 1957च्या इंडियन लेबर कॉन्फरन्सच्या 15व्या बैठकीतील निकष वापरले जातात। यात कर्मचारी संघटनाकडून कन्झम्पशन बास्केट तयार केले जाते, ज्यात तांदूळ, भाज्या, फळे, दूध, कपडे, इंधन, वीज, पाणी आणि कुटुंबासाठी मर्यादित मनोरंजन यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश असतो। फक्त आवश्यक खर्चच गणले जातात। विलासी वस्तू वगळल्या जातात। ही प्रक्रिया वास्तव आणि संतुलित असते, ज्यामुळे पगार वाढ योग्य राहते। 8व्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी 2025 मध्ये झाली होती। नोव्हेंबर 2025 मध्ये समिती स्थापना झाली। समितीला 18 महिन्याचा अहवाल सरकारला सादर करावा लागेल। सरकारला अहवालातील शिफारसी अंमलात आणण्याचा निर्णय घेईल। अहवाल मिळाल्यापासून अंमलबजावणीसाठी 18 ते 20 महिने लागू शकतात। सरकारी कर्मचाऱ्यांना या आयोगाच्या शिफारसी प्रतीक्षा आहे, पण त्यापूर्वी मागण्या वाढत आहेत। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।